सम्राट अशोक यांची 230वी जयंती पुण्याच्या येरवडा भागात साजरी करण्यात आली। येरवडा जेल या परिसरात सम्राट अशोक चौक ते नागपूर चाळीतील लुंबिनी गार्डन पर्यंत गौतम बुद्धांचा, सम्राट अशोकांचा तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा जयघोष करत रॅली काढण्यात आली। रॅलीला म्हणते नागघोष, महाथेरो, म्हणते पय्यारसेत, म्हणते धम्मोदर, तक्षशिला महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, त्रिरत्न महिला मंडळ तसेच प्रभागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी पूजनीय भंते यांनी सम्राट अशोक यांचा इतिहास सांगितला। नागरिकांनी हा इतिहास पाली भाषेतून जाणून घेण्याचा संकल्प केला। या जयंतीचे आयोजन नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे तसेच माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले। जय सो भगवान बुद्धांचा जय हो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय हो। सम्राट ही रॅली गेली 5 वर्ष झालं प्रभाग क्रमांक 2 मध्ये आम्ही काढत आहोत। सम्राट अशोक यांची जयंती आहे। या जयंती निमित्त ही रॅली प्रभागामधील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीची ही रॅली ही गेली 5 वर्ष झालं आम्ही काढत असतो। पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने, शासनाच्या वतीने जेल रोड वरती एक चौक आहे, ज्या चौकाला सम्राट अशोक चौक हे नाव दिलं गेलं होतं। त्या ठिकाणी सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ या ठिकाणी आहे। पुणे शहरामध्ये आपल्या एअरपोर्ट पासून येणारे जेवढे नागरिक पुणे शहरामध्ये प्रवेश करतात त्याच्या प्रवेशद्वारावरतीच हा सम्राट अशोकाचा चौक आणि तो स्तंभ या ठिकाणी आहे हे या ठिकाणी सांगतो। त्या सम्राट अशोक चौकापासून लुंबिनी आपल्या वाल्मिकी चौकापर्यंत मेंटल कॉर्नरच्या जेल रोड वरती त्या पूर्ण रोडला सम्राट अशोक पथ म्हणून नाम आहे, गॅझेट मधलं नाव आहे। त्या पूर्ण रोडचं या ठिकाणी ह्या वर्षी आपण सुशोभीकरण करणार आहोत। प्रत्येक वर्षी रॅली निघते। सम्राट अशोक चौकापासून लुंबिनी चौकापर्यंत ही रॅली संपूर्ण प्रभागामधनं फेरी करून या ठिकाणी येते आणि या ठिकाणी त्याची सांगता होते। पूजनीय भंते या रॅलीला सुरुवात करतात आणि पूजनीय भंतेंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी रॅली येते आणि धम्मदेसना त्यांच्या वतीने दिली जाते। सम्राट अशोकाचा इतिहास हा आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या तथागतांच्या इतिहासाशी निगडीत असल्यामुळं सम्राट अशोकाचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेले 5 वर्ष झालं आम्ही सातत्याने करतोय। या वर्षी आम्ही सर्वांनी एक निश्चय केलेला आहे, या वर्षी आम्ही या सम्राट अशोकांच्या जयंतीपासून बुद्ध जयंतीपर्यंत प्रत्येक जण आपल्या घराच्या वरती जी आपली नावाची पाटी आहे ती पाली भाषेमध्ये आम्ही लावणार आहोत आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवसापासून या प्रभागामध्ये प्रत्येक घरामधनं एक व्यक्ती तरी पाली भाषा शिकणार हे आम्ही या ठिकाणी आज प्रतिज्ञा या ठिकाणी केलेली आहे। मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की पाली भाषा ही एकमेव ह्या देशातली भाषा होती, भारत भूमीची जम्बूद्वीपाची भाषा होती। सम्राट अशोक आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी जी काय वचनं दिलेली आहे ती सगळे पाली भाषेमध्ये आहे। जे शिलालेख आहेत इतिहासातले ते शिलालेख वरती देखील पाली भाषाच मध्ये आपल्याला शिलालेख आढळतात। त्यामुळे आपल्याला पाली भाषा शिकणं हे गरजेचं आहे। जनगणनेमध्ये एक कॉलम आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषा येतात त्यामुळं त्या कॉलम मध्ये जेवढे बौद्ध बांधव आहेत, ज्या सर्व गाथा या पाली भाषेमध्ये बोलतात, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण जनगणनेमध्ये देखील पाली भाषा आम्हाला येते हे त्यामध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये पाली भाषा ही लोप पावणार नाही। ही लोकांची भाषा आहे,
ही मान्य होईल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती सम्राट अशोक यांची आज 2300 ईस्वी आपण जयंती साजरी करत आहोत. ते पुणे शहराचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ जेंडेसाहेब, बंदे उपाली, बंदे दंबदर अशा सर्वच भाषिका यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली निघत आहे. तर आज आपण जो काही प्रश्न विचारलेला आहे तिथीप्रमाणे की त्याच्याप्रमाणे तारखेप्रमाणे त्याचं सर्वात महत्त्वाचं आहे की सम्राट अशोक यांचा जो जन्म आहे इसवी सन पूर्वी 304 मध्ये झाला. इसवी सन हो जसं आपण भगवान बुद्धांचा आपण सिद्धार्थ गौतमाचा जन्म सांगतो इसवी सन पूर्वी. हो आता इसवी सन पूर्वी तारीख किंवा या सगळ्या जर आपण आपल्या भारतीय जर आपण पाहिलं तर भारतीय जे गणना जे होते ते खऱ्या अर्थाने पौर्णिमा अमावस्या या चंद्र यावर होत असते. चंद्र जे आपलं भारतीय जे कॅलेंडर निघते खऱ्या अर्थाने हे चंद्राच्या ह्याच्यानुसार. तर अशा प्रकारचा जो प्रश्न आहे की खऱ्या अर्थाने त्यावेळेस तो कोणता दिवस होता त्या अष्टमी आणि मग अष्टमी होती म्हणून आपण थोडक्यात याची रॅली तर हे जे काय आहे अष्टमी वगैरे आहे हे कुठल्याही प्रकारचं कोणी सांगितलं तिथे किंवा अशा प्रकारचं नाही. हे निसर्ग आहे, हे काय निसर्ग आहे आणि या निसर्गाच्या नियमानुसार आपण खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जे काही कलिंग तुझ्यावरचे काही युद्ध केलेलं आहे त्या कलिंग राज्यावर जे काम केलं त्या युद्धामध्ये लाखो लोक मारले. मग लाखो लोक मारल्याच्या नंतरही सम्राट अशोकाला कुठल्याही प्रकारची शांती मात्र मिळत. शांती त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं शांती सुरू केलं. बरोबर. आणि मग एवढं मोठं युद्ध जिंकूनही अशांतता बेचैनता ही बेचैनता कशामुळे तर त्यांच्या समोर एक बौद्ध भिक्षू पाहतात. तो बौद्ध भिक्षू मात्र अत्यंत शांत नम्र त्यांच्या चेहऱ्यावर स्मित अत्यंत सुखी. आणि मग हे पाहून त्यांना हे प्रश्न पडतो की मी एवढा मोठा सम्राट असूनही मी युद्ध जिंकलेला आहे तरी पण माझ्याकडे बेचैनता आहे आणि हा कोण भिक्षू आहे की खऱ्या अर्थाने यांच्याकडे शांतता आहे. मग तेव्हा त्या भिक्षूकडून प्रेरणा घेते आणि खऱ्या अर्थाने मुघली किस्सा नावाचे यांचे जे काही गुरु आहे ते त्यांना उपदेश करतात की युद्धाच्या मार्गाने शांती मिळणार, युद्धाच्या मार्गाने शांती मिळणार नाही.